नमस्कार. लेट्स मेक जॉमेट्री इझी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपल्याला वर्तुळ कंस आणि कंसामध्ये अंतरित केलेले कोन यांच्यामध्ये काय संबंध असतो ते बघायचं आहे. अगदी सुरुवातीलाच एक आकृती दिलेली होती आपल्याला कृती म्हणून, आणि असं म्हटलं की वर्तुळ, बिंदू, वर्तुळ, रेषा, स्पर्शिका यांचा परस्परांशी काही गुणधर्म आपण वर्तुळ आणि कोन या संबंधीचे काही गुणधर्म आपण पाहू. त्यातील काही गुणधर्म आधी कृतीतून माहीत करून घेऊ. आता इथं सुरुवातीला असं म्हटलं की वर्तुळ, बिंदू, वर्तुळ आणि रेषा म्हणजे स्पर्शिका यांचा परस्पर संबंध असणारे काही गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. ही एक आकृती आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला कृती करायला सांगितलेली आहे. कृतीमध्ये असं म्हटलं की कोन ADB आणि कोन ACB मोजा. सर्वात प्रथम आता पहिले तुम्हाला सांगतो की या वर्तुळामध्ये AB नावाची जीवा आपल्याला दिसते स्पष्टपणे काढलेली. तर AB नावाची जी जीवा आहे, या AB नावाच्या जीवेमुळे काय झालेलं आहे तर इथं AB नावाच्या या जीवेमुळे वर्तुळाचे दोन खंडांमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि म्हणजेच दोन भागामध्ये वर्तुळाचं रूपांतर झालेलं आहे. तर ही जी आपल्याला AB नावाची जीवा दिसते याच्यामुळे वर्तुळाचे दोन कंसांमध्ये विभाजन झाले. पहिला जो कंस आहे तो असणार ADB, इथून इथपर्यंत हा कंस झाला. तर आपण पुन्हा काढूया. ही वर्तुळाची जीवा आणि जो कंस आहे तो ADB हा एक कंस झालेला आपण विशाल वर्तुळ कंस म्हणू शकतो. तसंच दुसरा जो कंस आहे याच्यामध्ये तो आहे AEB हा जो कंस आहे. आता अर्थातच हिरव्या रंगाने जो कंस दाखवलेला आहे आपल्याला AEB हा लघुवर्तुळ कंस आहे आणि लाल रंगाने जो वर्तुळ कंस दाखवलेला आहे तो विशाल वर्तुळ कंस आहे. त्यामुळे वर्तुळाचे दोन कंसांमध्ये रूपांतर झालं आहे, विशाल वर्तुळ कंस आणि लघुवर्तुळ कंस. आता आपण ह्याच्यामध्ये पुढे जर बघितलं तर याच्यामध्ये जो पुढचा भाग आपण जर बघितला तर आपल्याला काय कृती सांगितली ती आता आपण बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कोन ADB आणि कोन ACB मोजायला सांगितलं आहे. कोन ADB, कोन ACB, कोन ADB आता मी इथे दाखवतो हिरव्या रंगाने बघा. कोन ACB हा इथं केंद्रीय कोन हे मोजायला सांगितलेत. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे बघा, कोन ADB आणि कोन AEB पण मोजायला सांगितलं आहे. म्हणजे कोन ADB हा अँगल आणि AEB यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते मोजायला सांगितलेलं आहे आपल्याला. त्याचबरोबर पुढच्या काही कृतींमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बघा. त्याच्या पुढच्या काही कृतींमध्ये आपल्याला सांगितलं की कंस ADB वर FGH हे काही बिंदू घ्या आणि ते कोन जोडा. म्हणजे AFB, AGB, AHB जोडा आणि त्यांच्या मापाची कोन ADBशी तुलना करा. आता हे सगळं आपल्याला करायचं आहे कृती म्हणून. मी तुम्हाला एक रेडीमेड आकृती दाखवतो आहे. त्याच्यामध्ये तशाच प्रकारे काय केलेलं आहे, AB नावाची जीवा आपल्याला दिसते आणि त्या वर्तुळाचा जो विशाल वर्तुळ कंस जो होता आपला, त्या विशाल वर्तुळ कंसामध्ये HFGD असे काही बिंदू घेतलेले होते आणि मग ते सगळे बिंदू मी जोडले आणि कोन आपण काउंट केले जिओजेब्राच्या सहाय्याने. तर सगळे कोन आपल्याला सारखे दिसतात बघा. 60.6, 60.6, 60.6, 60.6. याचा अर्थ असा की हे चारही कोन सारख्या मापाचे आहेत. म्हणजेच एकाच वर्तुळ कंसामध्ये म्हणजे एकाच वर्तुळ कंसामध्ये अंतरित केलेले कोन याला कोन अंतरित करणं म्हणतात. म्हणजे वर्तुळ कंसामध्ये बसवणं हे समान मापाचे असतात. म्हणजे हा जो विशाल वर्तुळ कंस आपला होता ADB नावाचा, पूर्णपणे मोठा हा जो विशाल वर्तुळ कंस होता आपला ADB नावाचा, जर आपण अजून दाखवायला गेलं तर ADB इथपर्यंत या विशाल वर्तुळ कंसामध्ये एकूण 4, 1, 2, 3 आणि 4 कोन बसवलेले आहेत आणि चारही कोन सारख्या मापाचे आहेत. ते आपल्याला इथं दिसत आहेत, म्हणजे 60° मापाचे आहेत. तसेच लघुवर्तुळ कंस त्याच्यातले पण कोन आपल्याला मोजायला सांगितलेले आहेत. तर लघुवर्तुळ कंस आपला होता AEB. याच्यामध्ये हे दोन कोन दाखवलेत बघा. हे दोन्ही कोन सारख्या मापाचे दिसतात बघा. 119.4, 119.4. मी तुम्हाला या आकृतीमध्येच सगळे गुणधर्म सांगतोय, पुस्तकात पुढे बघण्याची गरजच नाही आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की या कंसामधले कोनसुद्धा सारखे आहेत परस्परांशी. त्या वर्तुळ कंसामधले चारही कोन परस्परांशी सारखे आहेत आणि केंद्रीय कोन जो दिसतोय आपल्याला इथं तो आहे 121.2. म्हणजे ह्याच्यात तो दुप्पट आहे. याचा अर्थ असा की एखाद्या कंसाने अंतरित केलेल्या कोनाचे माप हे त्या कंसाने केंद्राशी अंतरित केलेल्या म्हणजे ACB हा जो केंद्रीय कोन आपल्याला दिसतोय या केंद्राशी अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे या केंद्रीय कोनाचे माप ह्या वरच्या कोनाच्या मापाच्या
दुप्पट असणार, म्हणजे 121.2. तसे दुसऱ्या कंसात जे दोन कोन काढून दाखवलेले आहेत ते दोन्ही सारखे आहेत. म्हणजे दोन गुणधर्म आपण शिकलो की एकाच कंसातील सर्व कोन सारख्या मापाचे असतात. जसं विशालवर्तुळ कंसातील सगळे चारही कोन सारख्या मापाचे आले आणि लघुवर्तुळ कंसातले पण दोन्ही कोन सारख्या मापाचे. अजून तुम्ही बिंदू घेऊ शकता, जोडू शकता आणि चेक करू शकता. तर हा सुद्धा येणार 119.4. याच्यात तुम्ही अजून एखादा बिंदू घेऊ शकता, जोडू शकता. हा सुद्धा तुमचा येणार 60.6 आणि त्याच्या दुप्पट या केंद्रीय कोनाचं माप असतं. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म आपण असं शिकणार याच्या लक्षात आलं असेल आपल्याला की 119.4 आणि 60.6 यांची जर बेरीज केली तर ती 180 येते. याचा अर्थ असा की एकाच वर्तुळातील विशाल कंसाने अंतरित केलेला कोन आणि लघु कंसाने अंतरित केलेला कोन परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे या दोघांची बेरीज, म्हणजे या वरच्या ADBची बेरीज आणि या, म्हणजे उदाहरणार्थ याची आणि याची जर बेरीज केली आपण, किंवा याची आणि याची बेरीज केली, या दोघांची किंवा या दोघांची बेरीज केली, तर ती बेरीज येते 180. कारण ते परस्परांचे काय असतात, पूरक कोन असतात. म्हणजेच एकाच वर्तुळात विशाल कंसाने अंतरित केलेला कोन आणि लघु कंसाने अंतरित केलेला कोन परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे दोघांची बेरीज 180 असते. अशा प्रकारचे गुणधर्म आपण शिकतोय. दुसरा एक गुणधर्म आपल्याला 9वीतच झालेला आहे, मी आता पुस्तकात सगळंच घेत नाही, की अर्धवर्तुळामध्ये अंतरित केलेला कोन नेहमी काटकोन असतो. जर आपण एखादं अर्धवर्तुळ घेतलं आणि त्याच्यामध्ये अंतरित केलेला कोन जर अभ्यासला तर तो नेहमी काटकोन असतो. कोणत्याही अर्धवर्तुळामध्ये अंतरित केलेल्या कोनाचे माप हे 90 अंश असते. इथं बघा आपल्याला अर्धवर्तुळ दिसतंय हे, कारण ती जीवा आपली बरोबर व्यास आहे आणि व्यासामुळे हा जो कोन इथं तयार झालेला आहे याचं माप हे 90 अंश असणार. आपण याच्यामध्ये किती पण कोन तयार करू शकतो. आता हा जो बी बिंदू आहे तो आपण इथं घेतला तर इथून हा एक कोन तयार होईल. अजून एक वेगळा बिंदू घेतला, तो जोडला ABC, तर इथं कोन तयार होईल. म्हणजे कोणत्याही, आता मी आता झूम करून दाखवतो ही आकृती तुम्हाला. आता इथं तुम्ही कुठेही अजून दोन जरी बिंदू घेतलेत, म्हणजे फक्त वर्तुळावर त्याच कंसावर घ्यायचे आहेत आपल्याला, आणि तो बिंदू A आणि Bशी जर आपण जोडला तर इथं कोन तयार होईल. इथं एक घेतला समजा आपण, इथं जरा घेतोय मी, तरीसुद्धा इथं कोन तयार होईल. ह्या सगळे जे कोन असतील ते सगळे 90 अंशाचे असतील, कारण अर्धवर्तुळामध्ये अंतरित केलेला कोन नेहमी काटकोन असतो. हा एक गुणधर्म महत्त्वाचा अभ्यासला आहे आपण. तर सुरुवातीला जी मी तुम्हाला आकृती दाखवली होती त्या आकृतीच्या आधारे आपण सगळ्या गोष्टी चेक करून बघितल्या. तर चेक करून बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की लक्षात येईल आपल्या की या कोनांमध्ये काय संबंध आहे परस्परांमध्ये, हे आपल्या लगेच लक्षात येऊ शकतं आणि आपण त्याचा विचार करू शकतो. म्हणजे ह्याच्यातून काय आपण निष्कर्ष काढलेले आहेत ते बघा. इथं निष्कर्ष आहे पहिला, ACBचे माप ADBच्या मापाच्या दुप्पट मिळालं, म्हणजे केंद्रीय कोनाचं माप त्याच कंसामध्ये अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या दुप्पट मिळालं. ADB आणि AEB यांची बेरीज 180, म्हणजेच लघु वर्तुळ कंसातील कोन आणि विशाल वर्तुळ कंसातील कोन परस्परांचे पूरक कोन असतात. AHB ADB AFB AGB या सर्वांची मापं सारखी होती, म्हणजे एकाच वर्तुळ कंसामध्ये अंतरित केलेले कोन सारख्या मापाचे असतात. तसंच AEB आणि AIB यांची पण मापं सारखी होती, म्हणजेच एकाच वर्तुळ कंसामध्ये म्हणजे लघु वर्तुळ कंसामध्ये होते ते दोन कोन, यांची मापं सारखी असतात. असे हे गुणधर्म आपण एक एक शिकत गेलेलो जाणार आहोत. त्याच्यानंतर अर्धवर्तुळ कंसाबद्दल पण बोललो आहे आपण, एकाच कंसात अंतरित केलेले कोन सारखे असतात हे पण झालं. आता दुसरा म्हणजे आंतरखंडित कंस ही नवीन संकल्पना आहे. एखाद्या वर्तुळामध्ये कंस अंतरित करणे म्हणजे आपण याला म्हणू शकतो बघा, अंतरित करणे किंवा अंतर्लिखित करणे. म्हणजे PQR हा जो आपल्याला वर्तुळ कंस दिसतो याच्यामध्ये हे दोन कोन अंतरित केलेले आहे. म्हणजे कंस कोणाला काय करतो, अंतरित करतो किंवा अंतर्लिखित करतो. कंस कोणाला अंतरित करतो किंवा अंतर्लिखित करतो, इन्स्क्राइब करतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अँगल PQS इज इन्स्क्राइब्ड इन आर्क PSR. PSRमध्ये PQS हा इन्स्क्राइब केलेला आहे, म्हणजे अंतर्लिखित केलेला आहे. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आंतरखंडित करणे म्हणजे काय. काही जणांना आंतरखंडित आणि अंतर्लिखित याच्यातला फरक कळत नाही. आपण तो सिद्ध करायचा आहे किंवा काय करायचं आहे त्या गोष्टी बघणार नाही आहोत. तर अंतरखंडित करणं म्हणजे काय, तर इथं आपल्याला ह्या वेगवेगळ्या आकृत्या दिसत आहेत आणि या आकृत्यामध्ये प्रत्येक कोनाने कंसाचा काही भाग आपल्या अंतर्भागामध्ये घेतलेला आहे. यालाच म्हणतात की अंतरखंडित करणं. म्हणजे कोन कंसाला अंतरखंडित करतो आणि कंस कोनाला अंतर्लिखित करतो. तर ह्या वेगवेगळ्या आपल्याला आकृत्या दिसत आहेत. या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला हे समजवलेलं आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कोनाने वेगवेगळ्या प्रकारे कोन
हे खंडित वेगवेगळ्या प्रकारचे कंस हे आंतरखंडित केलेले आहेत आणि हे आपल्याला इथं दिसत आहेत की कशा प्रकारे म्हणजेच वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हा गुणधर्म थोडासा मी तुम्हाला परत एकदा समजावून सांगतो. जसं की आता ही आकृती आपल्याला दिसते, याच्यामध्ये या वर्तुळामध्ये कोन ADB हा आंतरलिखित केलेला आहे. याचं माप किती असतं तर त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे, म्हणजे त्याने आंतरखंडित कोणता कंस केला आहे तर कंस AB याच्या निम्मे. या कंसाचं माप जर समजा 180 असेल तर या कोणाचं माप हे 90 येणार. हे लक्षात घ्यायचं आहे. हे गुणधर्म मी थोडेसे फास्ट घेतो आहे, प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर आपण वर्गात व्यवस्थित ते घेणार आहोत. आता फक्त एक उदाहरण आपण बघूया सोडवलेलं आणि नंतर त्याच प्रकारचं उदाहरण मी तुम्हाला हे सोडवण्यासाठी देणार आहे. त्यात तीच आकृती आहे, तशाच प्रकारचं उदाहरण आहे. मी सेमीच्या मुलांसाठी इंग्लिशमधून पण तिथं लिहिलेलं आहे. इन द गिवन फिगर अँगल MLN इज इक्वल टू 70 डिग्री. MLN हा जो कोन आहे हा कोन 70 डिग्री हा दिलेला आहे आपल्याला. त्याच्यावरून बाकीच्या सगळ्या कोनांची मापं हे आपल्याला काढायची आहेत. बाकीच्या सगळ्या कोनांची मापं आपल्याला काढायची आहेत. म्हणजे कसं कसं हे सोडवलेलं आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारून बघू शकता. मी पण इंग्लिशमधून पण तेच उदाहरण दिलेलं आहे, मराठी मीडियमच्या मुलासाठी इंग्लिश मीडियमच्या मुला. आता MLN 70 आहे म्हणजे MDN MSN हे पण 70 येणार, कारण एकाच विशाल वर्तुळ कंसामध्ये ते अंतरित केलेले आहेत. म्हणून मी लिहिलं आहे बघा, अँगल MDN इज इक्वल टू अँगल MSN बरोबर 70 वर्ष एकाच कंसातील कोन किंवा अँगल्स इन सेम आर्क. त्याचबरोबर MCN म्हणजे हा जो आहे तो केंद्रीय कोन आहे. हे MCNचं जे माप असणार आहे हे याच्या दुप्पट असणार आहे. म्हणजे हा जर 70 असेल तर हा MCN किती असणार आहे 140. म्हणून इथं वाक्य पण आपण दिलेलं आहे बघा, वर्तुळ कंसाने वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी अंतरित केलेल्या कोनाचे माप त्या कंसाने वर्तुळ केंद्राशी अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्मे असते. द मेजर ऑफ ॲन अँगल सबटेंडेड बाय ॲन आर्क ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द अँगल सबटेंडेड बाय द आर्क ॲट द सेंटर. म्हणजे केंद्रीय कोनाच्या निम्मे असते. आणि माप कोन MDN जो आहे तो MCN च्या निम्मे म्हणजे MCNचं माप म्हणजे या वर्तुळ काय म्हणतो केंद्रीय कोनाचं माप हे याच्या दुप्पट असणार, म्हणजे ते असणार 140. तसं आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे उदाहरणाचा तो दुसरा टप्पा येतो की मगाशीच मी त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. इन अ गिवन सर्कल अँगल इन्स्क्राईब इन मेजर आर्क अँड अँगल इन्स्क्राईब इन मायनर आर्क आर सप्लिमेंटरी टू इच अदर. म्हणजे दिलेल्या वर्तुळात वर्तुळ कंसाने अंतरित केलेला कोन व लघु कंसाने अंतरित केलेला कोन परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे मगाशच्या त्या आकृतीमध्ये आपल्याला MDN 70 दिलेला होता, म्हणजेच हे MQN किंवा MPN हे किती येणार तर 180मधून 70 वजा केले म्हणजे ते कसं लिहायचं बघा, माप कोन MDN अधिक माप कोन MQN बरोबर 180. 70 MDN दिलेलं आहे तो तिथं 70 ठेवला, 180मधून 70 वजा केले त्यामुळे MQN तिथं तुमचं येणार आहे 110. आता MQN 110 म्हणजे MPN सुद्धा किती येणार, MPN सुद्धा 110 येणार, कारण त्याच कंसामधला कोन आहे तो MPN. त्यामुळे MPNचं मापसुद्धा किती येणार आहे 110. एकाच कंसात अंतरित केलेले कोन. ही दोन्ही तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि मग हे उदाहरण अभ्यासा. स्क्रीनशॉट काढायचा आहे त्याचा आणि उदाहरण अभ्यासायचं आहे. आणि उदाहरण अभ्यासानंतर आपण या प्रकारचं एक दुसरं उदाहरण जे मी तुम्हाला सोडवायला दिलेलं आहे ते तुमच्या समोर आहे, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट कॅप्चर करायचा आहे. सोबतच्या आकृतीत इन गिवन फिगर जर म्हणजे इंग्लिशमधून पण मी कंसात इफ दिलेलं आहे बघा, माप कोन AHB हा आपल्याला दिलेला आहे. माप कोन AHB दिलेला आहे. बाकीच्या सगळ्या कोनांची मापं त्याच्यावरून आपल्याला काढायची आहेत. AHBचं माप दिलेलं आहे आपल्याला 65 आणि बाकीच्या सगळ्या कोनांची म्हणजे ADB AFB AGB यांची सगळ्यांची सारखी देणार तुम्हाला माहिती आहे, त्याच कंसातले कोण आहेत. मग AEBचं काढायचं. AEBचं किती असतं तर 180मधून हे वजा करायचे 65, मग आपल्याला AEBचं मिळेल. AIBचं पण तेवढंच असणार कारण ते एकाच कंसातले कोण आहेत. आणि मग शेवटी केंद्रीय कोन आधी काढला तरी चालेल. केंद्रीय कोणाचं माप हे ADBच्या दुप्पट असणार, म्हणजे त्याच कंसाने काढलेला केंद्रीय कोन आहे तर त्याचं माप किती असणार दुप्पट असणार. दुप्पट असणार म्हणजे 65चे दुप्पट असणार. तर अशा प्रकारे तुम्ही याचं स्क्रीनशॉट कॅप्चर करा आणि हे उदाहरण सोडवायचं आहे. तर आजच्या भागासाठी एवढंच. वर्तुळ 7 मध्ये मी तुमची रजा घेतो.